नांदुरा तालुक्यातील पूर्णा नदीवर जिगाव येथे महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प साकारत असून या प्रकल्पाला प्रथम प्रशासकीय मान्यता 3 जानेवारी 1996 रोजी देण्यात आली। त्यावेळेस या प्रकल्पाची किंमत केवळ 4044 कोटी रुपये इतकी होती। कालांतराने प्रकल्प वेगवेगळ्या कारणांनी रखडत गेला। आज रोजी त्याची किंमत 13,744 कोटींवर पोहोचली असून 50% जास्त काम झाले असले तरी पुनर्वसन व भूसंपादनाच्या कारणासह वाढीव मोबदल्याच्या प्रशासकीय बाबतीत रखडला गेल्याने हा प्रकल्प लवकर साकारण्याच्या आशेवर आज तरी पाणी फिरले आहे। या प्रकल्पातून बुलढाणा जिल्ह्यातील 268 व अकोला जिल्ह्यातील 19 अशा एकूण 287 गावाच्या 1,01,088 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत 32 गावे पूर्णतः तर 15 गावे गावठाणासह अंशतः अशी एकूण जवळपास 120 गावे बाधित झाली आहे। या धरणाची लांबी 8,240 मीटर असून संकल्पित जलसाठा 736.57 दलघमी आहे। या प्रकल्पातून 27,600 लोकसंख्या बाधित होणार असताना 25 वर्षाची एक पिढी ही सिंचनापासून सतत प्रकल्प रखडत गेल्याने वंचित राहिली आहे। सिंचनाचा फायदा होणाऱ्या या भागात पहिलेच खारपान पट्ट्याचे लोण पसरले असल्याने अनेकांना किडनीसारख्या आजारातून बलिदान द्यावे लागले आहे। अनेक गावे पाणी टंचाईने सतत बाधित असतानाही अशा गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत हा प्रकल्प रखडला गेल्याने शासनाप्रती प्रचंड नाराजी या भागात पसरली आहे। जिगाव प्रकल्पाचे काम सुरू झालेले आहे, अतिशय संथ गतीने सुरू आहे। मी पहिल्याच अधिवेशनात जिगाव प्रकल्पावरील मुद्दा हा विधानसभेत उपस्थित केलेला आहे। त्या संदर्भात निधीची कमतरता, अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली असताना निधीची कमतरता असल्यामुळे हा प्रकल्प संथ गतीने सुरू आहे असं त्यांचं म्हणणं होतं। त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय जयंतराव पाटील जलसंपदा मंत्री, माननीय अजितदादा पवार यांना वारंवार भेटून निधीची उपलब्धता झाली पाहिजे याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांना या संदर्भात सांगितले असताना त्यांनी मीटिंगसुद्धा मंत्रालयात लावली होती। तर त्या मीटिंगमध्ये सर्व उच्चस्तरीय अधिकारी, मुख्यमंत्री, अजितदादा पवार हे सर्व लोक उपस्थित होते। त्या मीटिंगमध्ये हे ठरलं की आपल्याला या जिगाव प्रकल्प हा जो पहिला टप्पा आहे, या पहिल्या टप्प्यासाठी 1182 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। 1182 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले तर पहिला टप्पा हा जिगाव प्रकल्पाचा पूर्ण होईल। त्यासाठी 3 गावांचे फक्त पुनर्वसनाची कामे सुरू करायची राहिलेली आहे। ते 3 गावांचे पुनर्वसनाची कामे, त्यांच्या घराचे मोबदले, जमिनीचे मोबदले हे फक्त 3 गावांचे राहिलेले आहे। आणि त्यासाठी 1182 कोटी रुपयांची गरज आहे। तर ते 1182 कोटी रुपये कदाचित या बजेटेड होतील अशी अपेक्षा आहे। यासाठी प्रशासनाने प्रकल्पासंबंधीच्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी पावले उचलावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांसह प्रकल्पबाधित नागरिकांकडून होत आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।